नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेक एड्युकेअर चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण FYBA मराठी ऐच्छिक या विषयाचा जो 2022-23 पासूनचा नवीन अभ्यासक्रम अभ्यास मंडळाने दिलेला आहे तो काय आहे या संदर्भात चर्चा करणार आहोत। तर बघा, FYBA मराठी ऐच्छिक हा जो पेपर आहे यामध्ये अभ्यासपत्रिका क्रमांक जी 1 आहे यासाठी आपल्याला एकूण 3 घटक असणार आहेत सत्र पहिल्यामध्ये। आता बघा, तुम्ही सगळेजण प्रवेश घेतलेला आहे आणि तुम्ही सत्र 1 मध्ये आहात। तर सत्र 1 मध्ये तुम्हाला जो अभ्यासक्रम दिलेला आहे नाही का, याचे 2 सेमिस्टर असतील, परंतु आता सध्या फक्त आपण सत्र 1 चा जो अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम आपण इथे जाणून घेणार आहोत। तर तुम्ही सगळे सत्र 1 ला शिकतात आणि बघा, लक्षात घ्या इथे कन्फ्युजन काय होतं, FYBA ला मराठी ऑप्शनल म्हणजेच मराठी अनिवार्य मराठी ऐच्छिक आणि मराठी कंपल्सरी म्हणजेच मराठी अनिवार्य असे 2 पेपर असतात। तर आपण अभ्यासक्रम लक्षात घेतोय मराठी ऐच्छिकचा, बरोबर। तर यामध्ये जो घटक पहिला असणार आहे तो आहे नाटक। नाटक या साहित्य प्रकाराचा सैद्धांतिक परिचय हा जो घटक आहे यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की नाटक या साहित्य प्रकाराचा परिचय करून घ्यायचा आहे। म्हणजेच नाटक म्हणजे काय, नाटकाच्या विविध व्याख्या नाही का, त्याच्यानंतर नाटकाचं वेगळेपण म्हणजे नाटक हा जो साहित्य प्रकार आहे या नाटक या साहित्य प्रकाराचं इतर साहित्य प्रकारापेक्षा असलेलं वेगळेपण, हा सगळ्याबद्दलची चर्चा आपण याच्यामध्ये करणार आहोत। त्याच्यानंतर नाटक शिकत असताना आपल्याला नाटक या साहित्य प्रकाराचे घटक कोणते आहेत, बरोबर। म्हणजे त्याच्यामध्ये पात्र, संवाद, भाषा, रंगभूषा, वेशभूषा नाही का, नेपथ्य, प्रकाश योजना या सगळ्या घटकांचा अभ्यास आपण इथे करणार आहोत। त्याच्यानंतर नाटकाचे जे 2 प्रमुख प्रकार आहेत, शोकात्मिका व सुखात्मिका, याचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे। त्यानंतर नाटक एक संमिश्र कला। बघा, नाटक हे आपण एकाच वेळी पाहतो आणि ऐकतो म्हणून याला नाटक एक संमिश्र कला असं म्हणतात। दृश्य आणि श्राव्य कला ही आहे आणि म्हणून त्याबद्दल चर्चा इथे करायची आहे। त्यानंतर याच घटकामध्ये आपल्याला आणखीन शिकायचं आहे ते म्हणजेच की मराठी नाटकाच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे, तर तेही जाणून घेणार आहोत आपण। म्हणजेच आपल्याकडे जे नाटकाची सुरुवात झाली तिथपासून ते आत्तापर्यंत जे टप्पे आहेत नाही का, ते आपण शिकणार आहोत। म्हणजे अशा पद्धतीने घटक 1 मध्ये आपल्याला नाटक या साहित्य प्रकाराचा सैद्धांतिक परिचय करून घ्यायचा आहे। ओके, त्यानंतर आता आपण नाटक म्हणजे काय हे शिकलो नाही का, मग त्याचा परिचय पण करून घेतला। मग आपल्याला नाटकाच्या 2 संहितांचा अभ्यास करायचा, म्हणजेच आपल्याला त्याचा आपण परिचय केला आहे, परंतु मग खरोखर त्या संहिता कशा असतात आणि त्याचा अभ्यास म्हणून आपल्याला करायचा आहे। आणि म्हणून अभ्यास मंडळाने 2 संहिता इथे निवडलेल्या आहेत। तर पहिली संहिता आहे त्याच्यामधली घटक 2 मध्ये ती आहे देवबाभळी, बरोबर। तर देवबाभळी हे जे नाटक आहे प्राजक्त देशमुख यांचं हे नाटक आहे आणि अतिशय सुंदर नाटक आहे, याचे प्रयोगही होत असतात। तर देवबाभळी या नाटकामध्ये प्राजक्त देशमुख यांनी संत तुकाराम महाराज यांच्या पत्नी आवली आणि विठोबा राय नाही का यांच्या पत्नी रुक्मिणी यांचा जो संवाद आहे त्याचं चित्रण या नाटकामध्ये केलेलं आहे आणि याचे प्रयोग होतात। तो एखादा प्रयोगही तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला अभ्यासाच्या दृष्टीने खूप सोपं जाईल। त्यानंतर तिसरी संहिता आहे म्हणजेच घटक 3, याचं नाटक आहे माझं घर, जयंत पवार शब्दालय प्रकाशनकडून हे प्रकाशित झालेलं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला अतिशय सोपा अभ्यासक्रम आहे अभ्यासपत्रिका क्रमांक 1 मध्ये मराठी ऐच्छिक। तर याच्यामध्ये घटक 1 नाटक, घटक 2 देवबाभळी आणि घटक 3 माझं घर। तर अशा पद्धतीने याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। त्यानंतर मग आता आपल्याला प्रश्न पडतो की याच सत्रामध्ये म्हणजे सत्र पहिले याच्यामध्ये आपल्याला सत्रांत परीक्षा कशी असेल, त्याचं स्वरूप काय असणार आहे, तर तेही आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, जे सत्रांत परीक्षा असेल या सत्रांत परीक्षेमध्ये तुम्हाला
जो परीक्षा आहे ती 100 गुणाचा पेपर असणार आहे आणि या 100 गुणांमध्ये तुम्हाला जो पहिला प्रश्न येईल तो प्रश्न असेल नाटक या घटक पहिल्यावर. म्हणजे पहिला प्रश्न घटक 1, दुसरा प्रश्न घटक 2, तिसरा प्रश्न घटक 3. म्हणजे प्रत्येक घटकावर म्हणजेच घटक 1 वर 2 प्रश्न येतील. त्याच्यापैकी तुम्हाला एक लिहायचा म्हणजे अंतर्गत पर्याय म्हणजे 2 पैकी 1 लिहिणे. बरोबर. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल असा प्रश्न येऊ शकतो की नाटक म्हणजे काय ते सांगून नाटक या साहित्य प्रकाराचा परिचय करून द्या. बरोबर. किंवा त्याला और काय असेल नाटकाच्या विविध व्याख्या सांगून नाटकाचे घटक सौदाहरण स्पष्ट करा. म्हणजे अशा पद्धतीने मग तुम्हाला दोन्हीपैकी एक प्रश्न लिहायचा आहे, त्याला 20 गुण असतील. तर त्यानंतर मग दुसरा प्रश्न जो असेल दुसरा प्रश्न असेल देवबाभळी या संहितेवर म्हणजेच या नाटकावर, याच्यावरही 2 प्रश्न विचारले जातील, दोन्हीपैकी एक लिहायचं आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न असेल माझं घर या नाटकावर, त्याच्यातही 2 प्रश्न विचारले जातील, दोन्हीपैकी तुम्हाला एक लिहायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला घटक 1 वर 2 प्रश्न, घटक 2 वर 2 प्रश्न, घटक 3 वर 2 प्रश्न आणि प्रत्येक घटकातील तुम्हाला एक एक प्रश्न लिहायचा आहे. बघा कधी कधी काय होतं की तुम्हाला प्रश्न घटक क्रमांक 1 मधले दोन्ही प्रश्न येतात परंतु दोन्ही लिहायचे नाही आहेत कारण तुम्हाला वेळ पुरत नाही. बरोबर. म्हणून प्रत्येक घटकातला एक एकच प्रश्न लिहायचा आहे, एकमेकाला एक एक और असेल आणि प्रत्येक प्रश्नाला 20 गुण असतील. म्हणजे अशा पद्धतीने तुमच्या इथे 60 गुण होतात. ओके. त्यानंतर प्रश्न चौथा जो असणार आहे तो टिपा लिहा असणार आहे. मग इथे पण तुम्हाला जे 3 घटक आहेत नाटकाचा सैद्धांतिक परिचय, देवबाभळी हे नाटक आणि माझं घर हे नाटक, तर तुम्हाला पहिल्या घटकातून 2 टिपा विचारले जातील, त्याच्यापैकी एक लिहायचे. दुसरा घटक देवबाभळी या नाटकावर असेल, याच्यापैकी 2 विचारले जातील, एक लिहायचे. आणि तिसरा घटक माझं घर या नाटकावर देखील 2 टिपा विचारल्या जातील, त्या प्रत्येकातून तुम्हाला एक लिहायचे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला 6 टिपा विचारल्या जातील, त्याच्यापैकी 3 लिहायचे परंतु प्रत्येक घटकातली एकच लिहायची. तुम्ही एका घटकातल्या जर दोन्ही लिहिल्या तरी तुम्हाला त्याचे दोन्हीचे गुण मिळत नाहीत, तुम्हाला एकाचेच गुण मिळतात. आणि म्हणून इथेही ते लक्षात घ्यायचं की प्रत्येक घटकातली एक टिप लिहायची आहे. म्हणजे इथे तुम्हाला बघा पहिले 60 गुण आणि हे 30 गुण, प्रत्येक टिपेला 10 गुण आहेत. म्हणजे 3 टिपा लिहिल्या तुम्हाला 30 गुण झाले, म्हणजे एकूण गुण तुमचे झाले 90. ओके. आता तुम्हाला प्रश्न 5वा जो आहे तो 5वा आहे प्रश्न 5 जो आहे तो आहे वस्तुनिष्ठ प्रश्न. आता हा वस्तुनिष्ठ प्रश्न कसा असणार आहे की तुम्हाला जे आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, प्रश्न 5वा हा घटक 2 आणि घटक 3 म्हणजे देवबाभळी आणि माझं घर या नाटकावर आधारित असणार आहे. याच्यामध्ये नाटकाचा सैद्धांतिक परिचय याच्यावरचे प्रश्न विचारले जाणार नाहीत वस्तुनिष्ठ. तर तुम्हाला इथे फक्त घटक 2 आणि 3 वरच वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहे. म्हणजेच घटक प्रश्न जो 5वा आहे तो फक्त घटक 2 आणि 3 वर असणार आहे. आता याच्यात एकूण किती प्रश्न विचारले जातील? 8 प्रश्न विचारले जातील. किती? 8. आणि मग 8 पैकी तुम्हाला लिहायचेत किती? 5. म्हणजेच तुम्हाला विचारले जाणार आहेत प्रश्न 8 एका वाक्यात उत्तरे लिहिण्यासाठी, त्याच्यातले तुम्हाला 5 लिहायचे. तुम्ही इथे 8 पैकी 8 पण लिहू शकता, म्हणजे एखादा चुकला तर तुम्हाला ते गुण मिळतील कारण याला जास्त वेळ लागत नाही. बरोबर. आणि मग तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत, म्हणजेच टोटल हा जो प्रश्न 5वा आहे तो आहे 10 गुणांचा. म्हणजे अशा पद्धतीने तुमचे 100 गुण होतात. म्हणजे 100 पैकी तुम्हाला ही 100 गुणाची प्रश्नपत्रिका असणार आहे. तर अशा पद्धतीने सत्र 5 साठी हा संपूर्ण मराठी ऐच्छिक प्रथम वर्षासाठी हा जो अभ्यासक्रम आहे अतिशय सुंदर आहे. तर तुम्हाला आता डाउनलोडमध्ये याच्या काही सध्या नोट्स मिळणार नाहीत, परंतु जेव्हा आणखीन काही दिवस होतील कारण आत्ताच अभ्यासक्रम आलेला आहे तेव्हा काही दिवसानंतर डाउनलोड ऑप्शनमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याच्या नोट्स पण मिळतील. किंवा जर तुम्हाला कुठे तुमच्या शिक्षकांनी जर दिला तर त्याचा वाचा किंवा तुम्ही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड पण करू शकता. तर तुमच्या काही सूचना असतील तर सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि आमच्या अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ऑल या बटनावर क्लिक करा. धन्यवाद.